माझा बाप हा कुणी साधू संत धर्मात्मा नव्हता, तर तुम्ही माझ्या पोराला किती छळलं आणि किती अत्याचार केले तरी तो त्याच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यापासून दूर होणार नाही, हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला टणकावून सांगणारा एक माणूस होता. मुंबईच्या झोपडपट्ट्या पडल्यानंतर आणि सोनिया गांधीवर मी दाखल केलेली केस माघार घ्यावी यासाठी राज्यपाल नॉमिनेशनची आमदारकी देण्यासाठी आलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही माझ्या मुलाला विकत घेऊ शकत नाही आणि त्याला आमदारकीचं स्वप्न दाखवून त्याला त्याच्या लढ्यापासून भडकवू शकत नाही, हे सांगणारा कणकर माणूस म्हणजे माझा बाप होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर समाजाला एकसंघ आणि सुसंस्कृत राहण्याचं आव्हान करणाऱ्या आणि जातीवादाच्या विरोधामध्ये, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये, अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणाऱ्या प्रख्यात ट्रेनच्या मराठा या वर्तमानपत्राचे माझे वडील हे उपसंपादक होते. कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर आणि नसेल त्याचं काय, यासाठी झालेल्या राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलनामधला एक सत्याग्रही माझा बाप होता. बुलढाण्यासारख्या दुष्काळ भागातून पुण्यामध्ये आलेल्या बोचकी बाचकी घेऊन आलेल्या लोकांना निवारा मिळावा, आताला काम मिळावं, सरकारी नोकरीमध्ये आमच्या जातीची माणसं जावी यासाठी त्याला पडेल त्या पद्धतीनं धडपडणारा एक साधा माणूस म्हणजे माझा बाप होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी ज्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानासमोर मी स्वतःला पेटून घेतलं आणि मरता मरता मी जखमी अवस्थेत ज्या वेळेस मला गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी आणलं, त्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माझा मुलगा वाचला पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं नाही. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं यासाठी मी माझ्या विवेकला बळी देईन, पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देईन, असा कणकर बाणा असलेला माझा बाप होता. साधा माणूस होता की जो स्वतःच्या कष्टातून आणि अंगातून गाळणाऱ्या घामाच्या टेंबातून आपला संसार उभा करत होता. तो त्याच्या आटलेल्या रक्तातून त्याची मुलांचं शिक्षण घडवण्यासाठी धडपडत होता. सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये असलेल्या लोकांना तन मन धन अर्पण करणारा माझा बाप होता. माझा बाप कोणी साधू संत नव्हता, पण अशा अगणित हजारो बापांनी पड्ड्याच्या मागं लावून हा सामाजिक न्यायाचा लढा चालवण्यासाठी आपल्या घामाचं, आपल्या रक्ताचं जे बलिदान दिलं ना आणि जे योगदान दिलं ना, त्याच्यावर हा सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र उभा आहे. आणि या सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी मातीतला कणातला कण असणारा माझा बाप होता. माझा बाप यांनी कधी त्याचं इमान विकलं नाही, त्याचं इमान झुकवलं नाही, वाकण्याची मला कधीही पंगत दिली नाही. माझ्या कार्यपद्धतीविषयी माझ्या वडिलांचे आणि माझे मतभेद होते, परंतु माझ्या सामाजिक न्यायाचा लढा मी जो चालवतो त्याचा अभिमान बाळगणारा माझा बाप होता. 24 डिसेंबर रोजी दादांच्या, माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणाचा 7वा दिवस आहे आणि बऱ्याच जणांना पुण्यतिथीचा 7वा पुण्य आहे, 7वं वर्ष आहे. आणि या वर्षाच्या निमित्ताने बऱ्याच जणांना प्रश्न पडला की श्रावण केशव चव्हाण या साध्या माणसाचा पुण्यस्मरण महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये साजरा कसा केला जातो किंवा त्याच्याविषयी लोक भावना का व्यक्त करतात. तर ही भावना ही फक्त माझ्या एका वडिलांसाठी नाही,
तर माझ्या वडिलांसारखे अगणित बाप अगणित माणसं या समाजामध्ये आहे की त्यांनी पाठीमागं राहून या ठिकाणचा सामाजिक न्यायाचा लढा हा उभा केला. मी जिंकावं म्हणून, माझा लढा जिंकावा म्हणून माझा बाप नेहमीच हरत गेला आणि त्यांनी घातलेल्या फाटक्या बनेंच्या टिगळातून मी माझ्या समाजाचा उद्या उगवणारा सूर्य पाहिला. माझ्या वडिलांना माझ्या सर्व कोबरा परिवारातर्फे, वडिलांनाच नाही तर माझ्या वडिलांसारख्या योगदान देणाऱ्या असंख्य माझ्या त्या सर्व बापांना माझा मानाचा जय भीम.